जय हिंद विद्यार्थी मित्र हो, काल आपण संधी या चॅप्टरला सुरुवात केली होती. संधी या चॅप्टर मधला स्वर संधी हा सुरू आहे आपला. स्वर संधी मधला सजातीय किंवा दीर्घत्व स्वर संधी आपण पाहिलं होतं. आज आपण गुणादेश, वृद्धादेश आणि यनादेश हे 3 चॅप्टर पाहणार आहे. तत्पूर्वी सजातीय स्वर संधी मी कशा पद्धतीने सांगितली होती एकदा आपण रिव्हिजन घेऊ आणि पुढच्या चॅप्टरला सुरुवात करू. सजातीय स्वर संधीची व्याख्या सांगा. पहिल्या शब्दातील ऱ्हस्व किंवा दीर्घ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऱ्हस्व किंवा दीर्घ दोघेही एका जातीचे असेल तर त्याच्याबद्दल दीर्घ स्वर तयार होतो. याला सजातीय स्वर संधी किंवा दीर्घत्व संधी असे. आता आपण याच्यामधला जो पुढचा पार्ट आहे ज्याला आपण गुणादेश असं म्हणतो ते आपण पाहणार आहे. तत्पूर्वी संधीचे प्रकार किती? पहिला, दुसरा, तिसरा. आता आपण पुढचा चॅप्टर पाहत आहे ज्याचं म्हणजे पुढचा पार्ट पाहत आहे ज्याचं नाव आहे गुणादेश. आता बघा, आपण संधी करत असताना कधी पण एक लक्षात घेतो आपण गोष्ट, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण घेत असतो. पहिल्या शब्दातील कोणता वर्ण घेत असतो आपण? आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय इथं? राष्ट्र. दुसरा काय आहे? इतिहास. याच्यामधून शेवटचा जो बाहेर येतो तो बाहेर येतो अ. काय बाहेर येतो? दुसरा जो बाहेर येतो तो काय बोला? ई. एवढं तर आपल्याला माहित आहे. आता मला इथं तुम्हीच सांगा, आता इथून काय बाहेर येतो? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? दीर्घ ई. इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही जर विचार केला अ आणि इथं आ आहे, याच्या पुढे ई नाही तर दीर्घ ई आला होता. म्हणजे आपला नियम क्रमांक 1 तयार होतो. अ नाहीतर आ. अ किंवा समोर, ई किंवा दीर्घ ई किंवा जर आलं तर त्याच्याबद्दल ए तयार होते. काय तयार होते? ए. बोला. अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास ए. 14 खडी पाहिजे होती की नाही? 14 खडीमध्ये आपण असं पाहिलं होतं, जर समजा क आहे पाय मोडलेला, त्याच्यामध्ये जर ए टाकला तर तयार काय होते? काय तयार होते? के. आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ असा होतो, या एचा अर्थ होतो एक मात्रा. कोणती मात्रा? मग आता माझ्यासोबत तुम्ही पुन्हा नियम म्हणाचा. बोला. अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास काय तयार होतो? सॉरी, काय तयार होतो? काय तयार होतो? ए. काय तयार होतो? ए. झाला ए तयार. मग आपला संधी काय होईल? राष्ट्रेतिहास. राष्ट्रेतिहास. कशी संधी झाली समजलं? पुढचा नियम पहा. बोला. अ किंवा आता तुम्ही असं म्हटलं की नाही, आता एकदा सर्वांनी बोला. सर्वांनी तोंडातला पेन काढून बोला. बोला. अ किंवा सांगा काय होते? लोके. आता जसं बोलले की नाही तसं इथपर्यंत बोला, हे पाठ होऊन जाते. ठीक आहे, चला करा सुरू. सांगा काय होते? स्वेच्छा. काय होते? बोला. सांगा संधी काय होते? जितेंद्रिय. ज्यानं इंद्रियावर वश असतो, ज्याला म्हणायचं जितेंद्रिय. चला बोला. काय होते? रामेश्वर. पुढे बोला. सांगा काय होते? महेंद्र. बरोबर आहे. बोला पुढे. सांगा का? महेश. बोला. महेश. समजलं का? म्हणजे आपल्याला पाठ करायचा आहे पण रट्टा मारून नाही, ते समजून आणि व्यवस्थित पद्धतीनं. हा पहिला नियम झाला. याला म्हणतात गुणादेश. कोणता आदेश? गुणादेश मधला पहिला नियम कोणता आहे मग? अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास ए तयार होतो. हे आपण इथं करून बघितलं. काही अडचण याच्यात? आता पुढची स्लाइड. चला सुरू. पहा आता डबल. आता बघा, कोण बाहेर आला? कोण बाहेर आला?
कोण बाहेर आला? कोण बाहेर आला? कोण बाहेर आला? कोण बाहेर आला? हा 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 आला ना? आ स्पार्टा 300 है ना? आता पा किंवा आ समोर, मग इथं मी लिहितो नियम क्रमांक 2. किंवा उ किंवा दीर्घ उ आल्यास ओ तयार होतो. काय तयार होतो? आता ओचं काम काय असते? वर एक मात्रा खाली एक काना, असं समजलं? चला नियम घ्या, बोला. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. सांगा संधी काय होते? शोभाओक्ती. समजलं? पुढचा नियम घ्या. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. सांगा संधी काय होते? हितोपदेश. बरोबर? बोला पुढे. सांगा संधी. कुलातला उत्पन्न आहे म्हणते बाबा तो. पुढे बोला. सांगा संधी काय होते? वसंतोत्सव. पुढचं तुम्ही करू शकता. आता ही लाईन लावून दिली. चला बोला घ्या. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. सांगा संधी. वाचा. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. सांगा. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. सांगा. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. महोत्सव. काय होते? 2 नियम बघितले. पहिला नियम वाचा. किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास ए तयार होतो. दुसरा नियम वाचा. किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. 2 नियम मुखपाठ. तिसऱ्या नियमाकडे जायचं. जमन तुम्हाला? पुढे कोणता आदेश पाहून राहिलो आपण? कोणती संधी पाहून राहिलो आपण? गुणादेश संधी. पहिली दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी संपवली. आजच्या भागात आपण गुणादेश, याच्यानंतर आपण रुद्रादेश पाहणार आहे, मग यनादेश. समजून राहिलं? आता बघा तसंच इथून कोण बाहेर येतो? समोर कोण आहे? ऋषीचा आहे की नाही? इथून कोण बाहेर आला? समोर कोण आहे? इथून कोण आला? समोर कोण आहे? इथून कोण आला? समोर कोण आहे? बाकीचं तर येतेच तुम्हाला. आता मला सांगा, आपण अर्धस्वर पाहिले होते, हा आठवून पहा. अर्धस्वर पाहिले होते. किती अर्धस्वर होते आपले? किती होते? कोणते होते? य र. त्यातला जो र होता याले कोणता वर्ण म्हणला होता? कोणता वर्ण? म्हणजे र म्हणताना असं कंपन होते की नाही? या र लिहिण्याच्या पद्धती किती होत्या? किती पद्धती होत्या? कोणत्या कोणत्या होत्या बरं? आता हा र आहे, हा 4 पद्धतींनी लिहायचा. पहिली पद्धत ही रॅ, दुसरी पद्धत ही, तिसरी पद्धत ही महाराष्ट्र, चौथी पद्धत ही प्र. बरोबर आहे? अशा 4 पद्धती आहेत. आता याचाच आपल्याला वापर करत आहे. बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, त्याच्या समोर काय आल्या? त्याच्याबद्दल अर तयार होतो. अर म्हणजेच र. अर म्हणजेच कोण? आता बघा कसं. चला माझ्यासोबत म्हणा. अ किंवा आता हे जरासं अजून म्हटलं तर अजून फरक पडते. मग आपली संधी काय होते? ज्ञानर. आता मला सांगा याच्यातला कोणता दिला? तो 2 नंबर वाला दिला. आता सर्वजण बोला. बोला. काय तयार होतो? सांगा काय होते? महर्षी. महार्षी नाही, काय होते? बोला. सांगा संधी काय होते? राजर्षी. छत्रपती शाहू महाराज नाही. बोला. सांगा संधी काय होते? ब्रह्मर्षी. बरोबर आहे. पुढे वाचा.
काय होते? पुढे वाचा. काय होते? समजून राहिलं का? आता बघा, पहिला नियम होता आपला. पहिला नियम कसा होता आपला? अ किंवा आ समोर बरोबर आहे. दुसरा नियम तिसरा नियम याला यनादेश संधी असे, याला आपण गुणादेश संधी असे. समजलं ना? बघा, आपण संधीचे दोन प्रकार बघितले. एक बघितला दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी, दुसरा बघितला गुणादेश. कोणता बघितला? काही अडचण याच्यात? पुढच्या नियमाकडे जायचं. तुमच्या लक्षात येऊन राहिलं? चला आता पुढच्या नियमाकडे. पुढाच नियम पाहू. यनादेश उद्याच्या लेक्चरला. जेवढं दिलं तेवढं पाठ करत न्यायचं. ठीक आहे ना? एक पार्ट जास्त झालेला चालेल. समजलं? घ्या काम. इथून काय बाहेर येतो? इथून काय बाहेर येतो? ए. इथून काय बाहेर येतो? इथून काय बाहेर येतो? ए. इथून काय बाहेर येतो? इथून काय बाहेर येतो? इथून काय बाहेर येतो? इथून काय बाहेर येतो? हा 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 हा. आता हे तर माहितीच आहे तुम्हाला खाली. म्हणजे नियम नंबर 1 कसा तयार झाला पहा. अ किंवा समोर ए किंवा ऐ आल्यास काय तयार होतो? ऐस तयार होतो. चला वाचा. आता ऐ म्हणजे काय होते? दोन. आता क आहे हा आणि हा ऐ आहे. हा होते कै. काय होते? कै. म्हणजे किती मात्रे? दोन मात्रे. येते लक्षात? अशा पद्धतीने. चला आता माझ्यासोबत म्हणा. बोला. अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आल्यास ऐ तयार होतो. सांगा काय होते? बोलत चला. प्रोजेक्ट. पुढे बोला. अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आल्यास ऐ तयार होतो. सांगा काय होते? अरे बोलत चला. मग चांगलं बोला. त्याच्यात आवाज जाते तुमचा. बोला. सांगा काय होते? एक एक. काय होते? बोला. सांगा काय होते? शनैक. शनैक्य. काय होते? पुढे बोला. सांगा काय होते? काय होते? जनक. पुढे बोला. काय होते? दै. दै. दैवेश्वर्य. दैवेश्वर्य. काय होते? दैवेश्वर्य. पुढे बोला. विद्यैश्वर्य. हे विघाने विद्या आहे. विद्यैश्वर्य. पुढे बोला. काय होते? कंठोष्ठ. समजून राहिलं ना? अशा पद्धतीनं हे होते संधी. हा आपला आला नाही अजून. बरोबर आहे? हा पुढच्या याच्यात येते. पहिला नियम बघितला आपण. बोला. अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आल्यास ऐ तयार होतो. आता गुणादेश म्हटलं तर गुणादेश सांगा. आता आठवून पहा. अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास ए तयार होतो. दुसरा. अ किंवा आ समोर उ किंवा उ आल्यास ओ तयार होतो. तिसरा. अ किंवा आ समोर रू आल्यास गुणादेश झाला. आता रुद्रादेश. अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आल्यास ऐ तयार होतो. झालं. आता पुढचा नियम झाला की आपलं संपलं. किती सोपा आहे? पुढे पहा. पहा आता. इथून बाहेर येतो अ. समोर कोण आहे? इथून बाहेर येतो समोर कोण आहे? इथून बाहेर येतो समोर आहे हा हा औ हा हा औ हा हा औ. आहे की नाही? मग आता बस तेच नियम. बोला. काय आला?
अ किंवा आ समोर ओ किंवा औ आल्यास काय तयार होतो? औ तयार होतो. काय तयार होतो? औ म्हणजे दोन कानी एक मात्रा. अशा पद्धतीने. ठीक आहे, चला बोला. अ किंवा काय तयार होतो? काय होते आपली संधी? जलौघ. काय होते? पुढे बोला. अ किंवा सांगा संधी काय होते? गंगोग घ. बोलत चला रे, नाही तर पहिले बोलून घेता का तुम्ही? मी तिथपर्यंत थांबतो. अबे ते मोबाईल सुरू आहे, रेकॉर्डिंग सुरू आहे. डोक्यावर पडले काय? क्या? अ किंवा आ समोर ओ किंवा औ आल्यास औ तयार होतो. सांगा बरं काय होते? यमुनो भ. पुढे बोला. अ किंवा आ समोर ओ किंवा औ आल्यास औ तयार होतो. सांगा संधी काय होते? वृक्ष वृक्ष. पुढे बोला. अ किंवा आ समोर ओ किंवा औ आल्यास औ तयार होतो. काय होते? वनौषधी. काय होते? बोला. सांगा काय होते? शनो. पुढे बोला. सांगा काय होते? बलोत्सुक्य. पुढे बोला. सांगा काय होते? पहिला नियम कोणता होता? सांगा. अ किंवा आ समोर ए किंवा ऐ आल्यास. दुसरा नियम काय होता? याला म्हणतात रुद्रादेश संधी. कोणती संधी? पहिली कोणती होती? गुणादेश. कोणती? इथं आपला व्हिडिओ संपला.